पुण्यात एका 24 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आल्याची बातमी समोर आली होती। या हत्येप्रकरणी आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपलं दुःख व्यक्त केलंय। त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत काही आरोप केले आहेत। तरुणाला त्याची ओळख आणि त्याच्या मूळ ठिकाणाच्या आधारे लक्ष्य करण्यात आलं, त्याचा पाठलाग करण्यात आला, छळ करण्यात आला आणि अखेर त्याची हत्या करण्यात आली असा आरोप ममता बॅनर्जी यांनी केलाय। मिळालेल्या माहितीनुसार मृत तरुण हा पुण्यातील एका खासगी कंपनीत कार्यरत होता आणि तो त्याच्या 3 भावांबरोबर शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीतील एका खोलीत राहत होता। 2 दिवसांपूर्वी कोरेगाव परिसरात एका हॉटेलच्या मागे त्याचा रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह आढळला। पोलिसांच्या तपासात समोर आलं की घटनेच्या दिवशी पीडित तरुण त्याच्या कंपनीत कामासाठी गेला होता आणि दुपारी 3 वाजल्यापासून त्याने मद्यपान केलं होतं। त्यावेळी दारू पित असताना त्याचा कोणासोबत तरी वाद झाला असावा आणि त्यानंतर त्याची हत्या करण्यात आली असावी असा संशय व्यक्त केला जातोय। दरम्यान पोलिसांनी या प्रकरणाबाबत माहिती देताना सांगितलं की या घटनेतील 2 संशयितांची ओळख पटवण्यात आली असून त्यांना लवकरच ताब्यात घेतलं जाईल। 10 तारखेला 10 वाजेच्या दरम्यान आम्हाला एक बॉडी सापडली। शिक्रापूर पोलीस स्टेशन कडे ही रिपोर्ट झाली होती। तर त्याच्या नंतर इमिडिएटली त्यामध्ये 113/2026 BNS कलम 103(1) प्रमाणे मर्डरचा गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्या तपासादरम्यान जे मयत आहे ते सुकेन किरेन मातो, वयवर्ष 24 वर्षे, मूळ राहणार हा पुरुलिया जिल्हा वेस्ट बेंगॉलचा आहे आणि इथे एका कंपनीमध्ये काम करत होता आणि ते कंपनीमध्ये काम करत असताना तो कोरेगाव या ठिकाणीही भाड्यावर इतर लोकांबरोबर राहत होता। या मर्डर दाखल झाल्यानंतर पुढील तपास करताना जे आम्हाला माहिती प्राप्त झालेली आहे त्याप्रमाणे हा मयत इसम जो आहे तो 1-2 लोकल जे काही सस्पेक्ट आम्हाला दिसत आहे ते त्यांना भेटला आहे आणि त्याच्यात मध्ये काही झालेला आहे। आपसात ऑल ऑफ अ सडन घडलेली घटना आहे असा सध्यापर्यंत आमचे तपासामध्ये निष्पन्न झालेला आहे। ते जोगे सस्पेक्ट आहात त्यासाठी आमची टीम जे आहे ते त्याला अटक करण्यासाठी ऑलरेडी रवाना झालेली आहे, ते आयडेंटिफाय झालेले आहे। 2 संशयित जे आहे त्यांना ताब्यात घेण्यासाठी आमची टीम आता फील्डमध्ये कार्यरत आहे। आतापर्यंतचा जे तपास झालेला आहे त्यामध्ये अशा प्रकारचा कोणताही प्रकरण दिसत नाही की हा एका विशेष कम्युनिटीला टार्गेट करून केलेली घटना आहे किंवा एका विशेष व्यक्तीला टार्गेट करून केलेली घटना आहे। सध्यापर्यंत जे निष्पन्न होत आहे त्यामध्ये ऑल ऑफ अ सडन अचानकपणे ही घटना घडलेली आहे, त्यामध्ये आमच्या समोर आलेला आहे। त्याची अधिक माहिती पुढील तपासाच्या नंतर आपल्याला देण्यात येईल। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी याबाबत एक्सवर पोस्ट करत संताप व्यक्त केलाय। भाषेवरून तरुणाचा छळ करून हत्या करण्यात आली हा द्वेषपूर्ण गुन्हा आहे असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे। नेमकं त्या काय म्हणाल्या पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। मला धक्का बसला आहे, राग आला आहे आणि शब्दात सांगता येणार नाही असं दुःख झालंय। पुरुलिया जिल्ह्यातील बंदवान परिसरातील 24 वर्षीय स्थलांतरित कामगाराला सुकेन महतो याची क्रूर हत्या अत्यंत अमानुष आणि निषेधार्ह आहे। तो त्याच्या कुटुंबाचा एकमेव कमवता सदस्य होता। सुकेन महतो यांच्या हत्येच्या घटनेने मी हादरली आहे, संतापली आहे। हा द्वेषपूर्ण गुन्हा आहे। एका तरुणाचा त्याची भाषा, ओळख, मूळ यासाठी छळ करून हत्या करण्यात आली। परप्रांतीय द्रोह याचा शस्त्र म्हणून वापर करत निष्पाप लोकांना लक्ष्य केलं जात आहे असे ममता बॅनर्जी यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटलंय। या घटनेतील दोषींना अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी ममता बॅनर्जी यांनी आपल्या पोस्टमधून केली आहे। महतो यांच्या कुटुंबासोबत बंगाल सरकार खंबीरपणे उभं असल्याचं ममता बॅनर्जी यांनी पोस्टमध्ये म्हटलंय। दरम्यान पुण्यातील पोलिसांनीही या हत्येला अत्यंत गांभीर्यतेने घेत तपासाला वेग दिला आहे। कोरेगाव भीमा परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आलाय।
परप्रांतीय कामगार मोठ्या प्रमाणावर राहणाऱ्या या भागात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून हत्येचे नेमके कारण आणि आरोपींची ओळख पटविण्यासाठी सर्व शक्यता तपासल्या जात आहे. या घटनेने पुन्हा एकदा परप्रांतीय सुरक्षा, सामाजिक सलोखा आणि कायदा सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत. पुढील तपास शिक्रापूर पोलीस करत असून आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथकही नियुक्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. शगुफ्ता शेख, लोकमत.com, पुणे.